पंतप्रधानांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका सांगितलं, पेट्रोल डिझेलची बचत करायलाही सांगायला ते अजिबात विसरले नाही। प्रश्न जर बचतीचाच असता तर मग त्याची सुरुवात आमदार, खासदार, मंत्री, बडे अधिकारी यांच्यापासूनच होणार का? हा सर्वसामान्यांचा सवाल आहे। इराण आणि अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धाची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे। त्याचं कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस आयातीवर असलेलं संकट। अजूनपर्यंत डिझेल, पेट्रोलचे भाव वाढलेले नाही, पण ते लवकरच वाढतील असेही संकेत त्यांनी दिले। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती तर आधीच वाढलेल्या आहेत। त्यात पंतप्रधान काल परवा एक आवाहन करून मोकळे झालेत। वर्षभर सोनं नाणं खरेदी करू नका, तसंच पेट्रोल डिझेलची बचत करा असं त्यांचं सांगणं। कोरोना काळात जसं वर्क फ्रॉम होम होतं तसंच आताही करा हेही त्यांचं सांगणं। हे सगळं सामान्य जनतेनं करावं अशी त्यांची अपेक्षा असणार। खरं तर सामान्य जनता ही काही वाहनं वापरतात, मग ती मोटरसायकल असो की चारचाकी, तिला मंत्र्या संत्र्यांच्या गाड्यांच्या मानानं बहुधा कमीच पेट्रोल डिझेल लागत असावं, कारण ते ॲव्हरेज बघून वाहनं खरेदी करतात। फॉर्च्युनर, मर्सिडीज सारख्या चकचकीत गाड्या 1 लिटरमध्ये 4 ते 5 किलोमीटरच धावू शकतात। अशा गाड्या बरेच नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री तसेच बडे अधिकारी वापरतात, किंबहुना त्यांच्या गाड्यांचा ताफाच असतो। मंत्र्यांच्या दौऱ्याला तर 8-10 गाड्या दिमतीला असतात। म्हणजेच विषय जर बचतीचाच असेल तर मग त्याची सुरुवात या मंत्र्यांपासूनच व्हायला हवी। त्यांनी पहिले पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी पुढे आलं पाहिजे। पंतप्रधानांनी अशा त्यांच्या देशभरातील साऱ्याच लोकप्रतिनिधींना असं आवाहन करणार का, असं आमचं नव्हे तर भोळ्या बाबड्या जनतेचं म्हणणं आहे।